नैना, तू मला नेहमी विचारतेस मी अशी का वागते. आता तुझंच बघ ना, तू सुद्धा मला जीव लावलास, अगदी पाठच्या बहिणीसारखी काळजी घेतलीस. आता तुलाही सोडून जावं लागतंय का? कारण सोडून जाणं हेच माझ्या नशिबात लिहिलेलं आहे. तुला अजूनही एक प्रश्न पडलाय, मी इथून नक्की जाणार तरी कुठे याचं उत्तर खरंच माहित नाहीये ग मला. आणि उत्तर मिळालंच तरी काय उपयोग? आज ना उद्या तिथूनही मला पळायचंच आहे. हे काय, तू लवकर का उठलीस? अगं लवकर कुठे, 7 वाजलेत आणि मला निघायचंय आता. अगं एवढी घाई काय आहे? थांब ना. नाही ना, हे बघ, मी फक्त तुझ्या उठण्याची वाट बघत होते. हे बघ, आधीच उशीर झालाय मला. आणखीन उशीर करून कोणाच्याही अडचणी मला वाढवायच्या नाहीयेत. उद्या त्या निघून जाणार आहेत, मग मला त्यांना भेटायचंय, मला जे काही सांगायचंय ते मी कधी सांगणार? तुम्ही उद्या सकाळी या, तोपर्यंत मी तिला थांबवून ठेवते. जाता जाता असं परक्यासारखं नको ना वागूस. निदान चहा तरी घेऊन जा. मी पटकन चहा टाकते आणि काहीतरी खायलाही करते. हा नाही ना अगं. हे बघ, चहा घेतल्याशिवाय मी तुला इथून अजिबात सोडणार नाही. आलेच मी. तुझा एवढा हट्ट आहे ना माझ्यासाठी चहा करण्याचा. आज मीच तुझ्यासाठी चहा बनवते. कोण जाणे आपल्या आयुष्यात परत असा योग येईल की नाही. मला माफ कर आत्याई. काल पहिल्यांदाच रागाच्या भरात मी तुझ्याशी आवाज चढवून बोललो. त्यासाठी तुला पुन्हा एकदा मनापासून सॉरी म्हणतो. पण मला आता निघावं लागणार. तुला आवडणार नसलं तरी मीनाक्षीला भेटावं लागणार. मी त्यांना कुठेच जाऊ देणार नाही. आणि माझ्यामुळे त्यांचं आयुष्य बर्बाद झालं तर स्वतःला माफही करू शकणार नाही. वन्स अगेन सॉरी आत्याई. काय ग, केव्हाची पाहतेय मी? कोणाला फोन करतेस तू? अगं सकाळ सकाळ मी आणखीन कुठे फोन करणार? हॉस्पिटलमध्येच फोन करते. सकाळच्या शिफ्ट मधल्या डॉक्टरना निरोप द्यायचा होता. या अभिचा फोन पण आत्ताच लागत नाहीये. अगं अजून काही खाल्लं पण नाहीयेस तू? अगं खाते ना, तेवढा फोन होऊ देत, मग खाते. काही अर्जंट आहे का एवढं? अर्जंट काही नाहीये, पण फोनवर बोलणं झालं की एक टेन्शन कमी होईल ना. ठीक आहे, तू तुझ्या वेळेनुसार खा, मी निघते. मीनाक्षी, मीनाक्षी, अगं कुठे निघाली आहेस तू? का असा हट्टीपणा करतेस? अगं तुझ्याकडे पैसेही नाहीयेत. तू कुठे जाणार, कुठे राहणार आहेस? तू नको काळजी करूच नाही ना, होईल सगळं मॅनेज. अगं पण तू कुठे जाणार आहेस निदान मला तरी सांग ना. मला माहित असेल तर तुला सांगणार ना. अगं मी सोलापूरवरून निघाले तेव्हाही मला माहित नव्हतं की मी कुठे जाणार आहे. तसंच आता मी कुठे जाणार आहे तेही मला माहित नाहीये. वाट जशी नेईल तशी चालत राहणार. माझी मैत्रीण म्हणून तुला माझी शेवटची रिक्वेस्ट आहे, तू प्लीज या विषयावर मला आणखीन काही विचारू नकोस आणि मला अडवूही नकोस. नाही ना, तू
माझ्यासाठी हे जे काही केलंयस ते मी आयुष्यभर लक्षात ठेवीन नाही ना. तू स्वतःची काळजी घे. शक्य झालं तर मलाही समजून घे ग प्लीज. पण मीनाक्षी अगं, जाते. मीनाक्षी, अहो कुठे होता तुम्ही? केव्हापासून तुम्हाला फोन ट्राय करते मी, पण तुमचा फोनच लागत नाहीये. ठीक आहे, आता आलोय ना. चला पटकन मीनाक्षीला भेटूया. तिच्याबद्दलच तुम्हाला सांगायचं होतं. पास जे काही सांगायचे ते वर जाताना बोलूया आपण. आता कधी एकदा मी त्यांना भेटतोय असं झालंय मला. चला. नाही भेटता येणार. का? मी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती नाहीच थांबली. घर सोडून गेली ती कायमची. अहो पण आपलं काय ठरलं होतं? तुम्ही काय शब्द दिला होतात मला? काही झालं तरी मी येईपर्यंत तुम्ही त्यांना थांबवणार होतात ना. अहो मी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. हो तिला सगळं काही समजावून सांगितलं, तरी ती काही ऐकायला तयार नाही आणि तुमचा फोनही लागायला तयार नाही. अहो मग मी तरी काय करणार तुम्हीच सांगा ना. हे जे काही घडलंय ना त्यासाठी मी तुमची माफी मागते आणि रिक्वेस्ट करते, प्लीज तुम्ही तिला अडवा. ती आत्ताच इथून बाहेर पडले त्यामुळे फार लांब गेली नसेल. आपण तिला शोधले तर ती नक्कीच सापडेल आपल्याला. ठीक आहे, मी बघतो. दूर दूर चालली आज माझी सावली. दूर दूर चालली आज माझी सावली. कशी सांज ही उरी गोठली. उरलो हरलो दुःख झाले सोबती. उरलो हरलो दुःख झाले सोबती. श्वास माझा थांबला. मी इथे अंतो तिथे हा खेळ आता संपला. मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा. आपुलाच तो रस्ता जुना
सोबती उरलो हरलो दुःख झाले सोबती समजावतो या मना समजावतो मी या मना तरी आसवे का वाहती उरलो हरलो दुःख झाले सोबती उरलो हरलो दुःख झाले सोबती हे बघ दादा, तू मला कुठलीही कारण सांगू नको. असशील तसा ताबडतोब निघून ये. काय झालं? अरे इथे जे काही घडलंय ना ते फोनवर सांगण्यासारखं नाहीये. म्हणून म्हणतीये कुठलीही कारण देऊ नकोस, निघ आता तिथून. मी वाट बघते तुझी. वंस, अहो यांना असं तातडीने बोलवून घ्यायची काय गरज होती? काय गरज होती? वहिनी, अगं मला वाटलं तर तू दादाला फोन करशील आणि बोलवून घेशील. वंस, तुम्ही जे म्हणताय ते मला पटतंय, पण पटतंय ना तुला? मग अभि जे वागतोय ते तुला पटतंय का? लहानपणापासून बघतेस ना त्याला तू. तो कधी उलटून बोललाय मला? आणि आज आवाज चढवून बोललाय माझ्याशी. कुणासाठी? तर त्या मुलीसाठी. त्या मुलीसाठी तो रक्ताची नाती विसरलाय. आत्ते, पण मी काय तू म्हणते, काहीच बोलू नकोस सोहा. मला माहितीये तुम्ही दोघी जणी त्याला सामील आहात. काय वहिनी, मी म्हणते ते बरोबर आहे ना? वंस, अहो अभि काही चुकीचं वागला असता तर सगळ्यात आधी मी चढवलं असतं ना त्याला. अच्छा, म्हणजे अभि जे करतोय ते बरोबर आहे.
आणि मी जे करतेय ते चुकीचं आहे असंच ना? आत्या तू जसं समजतेस तसं आईचं म्हणणं नाहीये. तू प्लीज तिचं एकदा नीट ऐकून घे. सोहा, दोन मोठी माणसं बोलत असताना लहान मुलांनी मध्ये बोलू नये हे शिकवलं नाहीये का तुला मी? तुला काय आठवणार म्हणा आता? तुम्ही दोघी त्याला सामील आहात म्हणल्यानंतर तुम्हाला माझी कुठली गोष्ट पटणारच नाहीये ना? वंस, अहो माझं बोलणं ऐकून तर घ्या तुम्ही. अजून काही बोलायचंय का? हे बघा, मला एवढंच सांगायचंय की आपला अभि असा कुठल्याही मुलीच्या प्रेमात पडणारा नाहीये. मीनाक्षी खरंच खूप चांगली मुलगी आहे, मलाही ती आवडते. वा, म्हणजे मला अंधारात ठेवून तुमच्या सगळ्यांचं आधीच ठरलंय तर. वहिनी, माझी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. अहो तुम्हाला अंधारात ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. अहो आजही अभिवर माझ्यापेक्षा जास्त हक्क तुमचा आहे वंस. प्रश्न आहे तर फक्त त्याला थोडंसं समजून घ्यायचं. आम्हाला वाटलं होतं तुम्ही अभिला समजून घ्याल. मीनाक्षीबद्दल त्याच्या मनात काय भावना आहेत हे त्याच्याकडून तुम्हीच समजून घ्याल. अगं अजून काय समजून घ्यायचं बाकी आहे? हं? काय समजून घ्यायचं बाकी आहे अजून? सगळं तर आधी ठरलंच आहे ना तुमचं. आता फक्त अभि लग्न करून त्या मुलीला घरी कधी घेऊन येतोय एवढंच फक्त बघायचंय. आत्या प्लीज, त्याचं मीनाक्षीवर खरंच खूप प्रेम आहे ग. झालं? तुमच्या दोघींचंही बोलून झालं? जसं तुमचं सगळं ठरलंय तसंच माझंही काही ठरलंय. ज्या घरात माझ्या शब्दाला किंमत नाही त्या घरात यापुढे मला राहायचं नाही. वंस, मीनाक्षी, मीनाक्षी प्लीज रिक्षा थांबवा. मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. प्लीज प्लीज थांबवा रिक्षा. नाही दादा, चला. प्लीज मीनाक्षी रिक्षा थांबवा. तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. मीनाक्षी चल. थांबा थांबा, आडवी घाल. उतरा खाली प्लीज. 2 मिनिटं खाली उतरा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. काय रे, मुलीला छेडतोय का? अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी त्यांची छेड नाही करत आहे, मला बोलायचं आहे त्यांच्याशी. दादा प्लीज, मारामारी नाही. मी ओळखते त्यांना. तुम्ही त्यांना ओळखता का? ठीक आहे, तुम्ही खाली उतरून बोला. तुम्ही का अशा निघून जाताय? तुम्ही का मला अडवायचा प्रयत्न करताय? मी जातीये तर मला जाऊ द्या ना. बा, तुमच्या जाण्याला माझी काहीच हरकत नाहीये, पण फक्त एवढंच सांगा की तुम्ही कुठे जाणार आहात आणि कोणाकडे जाणार? ते माझं मी बघून घेईन. अभि, हात सोडा. नाही सोडणार. लोक तमाशा बघतायत, प्लीज हात सोडा. बघू द्या. मी मी पाया पडते हो तुमच्या. प्लीज माझा हात सोडा, मला जाऊ द्या. त्याआधी तुम्ही मला सांगा, माझं काय चुकलंय? माझ्या हातनं अशी काय चूक घडली म्हणून तुम्ही एवढी मोठी शिक्षा देताय मला? हे बघा, यात तुमची काहीच चूक नाहीये. मला प्लीज जाऊ द्या.
माझी काही चूक नाहीये म्हणता, मग तरी माझ्याशी असं का वागताय? तुम्हाला तुम्हाला कळत नाहीये का? का समजून घेत नाहीत तुम्ही मला आणि माझ्या भावनांना? आणि त्या तुम्हाला कळत नसतील तर स्पष्टपणे सांगायला लागणार आहे. ऐका, माझं तुमच्यावर प्रेम आहे मीनाक्षी. हो, खूप प्रेम करतो मी तुमच्यावर. तुमच्याशिवाय जगू शकत नाही मी. तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? हे बघा, तुमच्या भावनांचा मी आदर करते, पण हे शक्य नाहीये. माझ्या नजरेला नजर देऊन सांगा की मी जे काही बोलतोय ते खोटं आहे म्हणून. नाहीतर मग हे सांगा की हे का नाही होऊ शकत. जोपर्यंत मला कारण कळत नाही ना, तोपर्यंत मी गप्प नाही बसणार. प्लीज सांगा मला. हे पहा, तुम्हाला सहानुभूती दाखवायची म्हणून हे सगळं करत नाहीये मी. सहानुभूती आणि प्रेम त्यातला फरक नक्की कळतो मला. मग तरीही एवढ्या ठामपणे नकार का देताय तुम्ही? तुम्ही माझ्यावर प्रेम करता ना, मग तुम्हाला त्याच प्रेमाची शपथ आहे. प्लीज मला अडवू नका, मला जाऊ द्या. आणि मला तुमच्या स्वप्नांचा भाग बनायचं नाहीये, आणि मी ही सुखी संसाराची स्वप्न बघत नाहीये. मी तुम्हाला शेवटचं सांगते, प्लीज मला त्रास देऊ नका आणि प्लीज जा इथून. ठीक आहे, आजपासून माझ्याकडून तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही, कसलाच नाही.